Hello friend, you can see the different types of different plants here. This is a plant of hibiscus. This is a plant of tomato. This is a maize plant. This is a guava plant. This is a rose plant. This is a mango plant. It is a tree of custard apple plant. This is a lemon tree. This is a big tree of neem. This is a tree of anjeer. Hello friend, what help us to easily identify the plants around us? मित्रांनो, आपल्या अवतीभोवती असणारी झाडं आपण कशावरून ओळखतो? मित्रांनो, ही झाडं ओळखण्यासाठी आपण त्यांचं मूळ, त्यांचं खोड, त्या वनस्पतींचं खोड, त्या वनस्पतींची पानं, त्या वनस्पतींची फळं, त्याचबरोबर त्याला येणारी फुलं, वनस्पतींच्या या भागांचा उपयोग आपण वनस्पती ओळखण्यासाठी करतो. म्हणजेच याचा अर्थ की या वनस्पतीच्या जे अवयव आहेत, जे पार्ट आहेत, त्यांच्या रचनेवरून आपण त्या वनस्पतींना ओळखत असतो. चला तर मग या वनस्पतींचे अवयव कोणते आहेत आणि त्यांचं कार्य काय आहे ते आपल्याला या दुसऱ्या प्रकरणामध्ये बघायचं आहे. द नेम ऑफ सेकंड युनिट इज प्लांट्स स्ट्रक्चर अँड फंक्शन. या दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे वनस्पती, त्यांची रचना आणि त्यांचं कार्य. यामधले जे पहिले दोन प्रश्न आहेत त्या दोन प्रश्नांची सुरुवात आपण या ठिकाणी केलेली आहे. आपल्याला ज्या वनस्पती आपण पाहिलेल्या आहेत तिथं आपण त्या प्रश्नांची उत्तरं पाहिलेली आहेत. So let us see the main points of this topic. The main points are, first is the parts of plants. जे पहिला जो प्रमुख मुद्दा आहे तो म्हणजे वनस्पतींचे पार्ट. कोणकोणते पार्ट आहेत वनस्पतींचे मुख्य? Which are the main parts of plants? There are three main parts of plants, that are root, stem and leaf. And other two parts are flower and fruits. Some plants may have flowers or may have fruits, but some flowers may not be have flowers or may not be have fruits. So the three main parts of the plants are root, stem and leaf. विद्यार्थी मित्रांनो, वनस्पतींचे जे मुख्य भाग आहेत ते म्हणजे मूळ, खोड आणि पान. त्याचबरोबर फुले आणि फळे हे सुद्धा वनस्पतीचे पार्ट आहेत. पण काही वनस्पतींना फुलं असतात, काही वनस्पतींना फुलं नसतात, काही वनस्पतींमध्ये फळं असतात, काही वनस्पतीमध्ये फळं नसतात. पण मूळ, खोड आणि पान हे महत्त्वाचे वनस्पतींचे मुख्य भाग आहेत. So let us see every parts, its structure and function one by one. चला मित्रांनो, आपण प्रत्येक अवयवाचं, प्रत्येक पार्टचं कार्य, त्याची रचना, त्याचं कार्य आपण आता डिटेलमध्ये पाहणार आहोत. So let us see the first part, root. Before studying the root, we can see the formation of root. For that purpose, there is one experiment. Keep a moistened ball of a crumpled paper in a conical flask. Place some soaked moth beans or gram seeds in the flask between the paper and glass wall.
अँड ऑब्झर्व नोट द चेंजेस इन द सीड्स इन 2 or 3 days. मित्रांनो, यासाठी एक छोटीशी कृती आपल्याला करायची आहे. एका कोनिकल फ्लास्कमध्ये एक पेपरचा तुकडा भिजवून त्याच्यामध्ये ठेवायचा आहे. त्यापूर्वी त्या बाटलीमध्ये हरभऱ्याचे किंवा मटकीचे काही भिजवलेले दाणे आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचे आणि 2-3 दिवसानंतर त्याचं निरीक्षण करायचे. हे निरीक्षण केल्यानंतर आपल्याला काय दिसतं ते पाहू. बाय ऑब्झर्विंग आफ्टर 2 to 3 days we can see that the 2 parts coming out from the seeds, that is one is going towards the soil and one is going upward from the soil, that is those 2 parts are called as a plumule and radicule. प्ल्युम्यूल म्हणजेच अंकुर आणि रॅडिक्ले म्हणजे आदिमूळ. तर प्ल्युम्यूल कशाला म्हणायचं आणि आदिमूळ कशाला म्हणायचं ते आपण या आकृतीमध्ये पाहूया. प्ल्युम्यूल, द पार्ट दॅट ग्रोज अबोव द सॉईल इज कॉल्ड ॲज अ प्ल्युम्यूल. म्हणजे जो पार्ट त्या जमिनीच्या वरच्या भागाला म्हणजे आकाशाकडे जातो त्याला आपण प्ल्युम्यूल किंवा अंकुर असं म्हणतो. आणि रॅडिक्ले म्हणजेच आदिमूळ, द पार्ट दॅट ग्रोज फ्रॉम इनसाइड द सीड टुवर्ड्स द सॉईल इज कॉल्ड ॲज अ रॅडिक्ले. म्हणजे जो भाग त्या बीजमधून बाहेर पडून जमिनीच्या दिशेने म्हणजे आतमध्ये जातो त्याला आपण रॅडिक्ले किंवा आदिमूळ असं म्हणतो. दिस इज व्हॉट वी से द फॉर्मेशन ऑफ रूट. सो द रूट, द पार्ट ऑफ प्लांट दॅट ग्रोज अंडर द सॉईल अँड सपोर्ट्स द प्लांट इज कॉल्ड ॲज अ रूट. रूट म्हणजे मुळं. कशाला मुळं म्हणतात की जो भाग जमिनीच्या आतमध्ये जातो आणि त्या झाडाला आधार देण्याचं काम करतो त्या भागाला आपण मूळ असं म्हणतो. हे मूळ म्हणजे या रॅडिक्लेचा जो भाग असतो तोच पुढे जमिनीत जाऊन त्याची वाढ होते आणि त्या झाडाला आधार देण्याचं काम करतं, त्याला आपण रूट म्हणतो, मूळ म्हणतो. हा वनस्पतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. मग प्रत्येक झाडाचं मूळ हे सारखं असतं का? इच प्लांट हॅव अ सेम टाईप ऑफ रूट? नो. There are 2 types of roots. There are mainly 2 types of root. One is a tap root and second one is a fibrous root. तर या सर्व वनस्पतींची मुळं ही सारखी नसतात. या वनस्पतींच्या मुळांचे मुख्य 2 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे टॅप रूट आणि दुसरं म्हणजे फायब्रस रूट. टॅप रूट म्हणजे सोटमूळ आणि फायब्रस रूट म्हणजे तंतुमय मुळं. हे जे मूळ आपण बघताय हे टॅपरूट प्रकारातलं मूळ आहे आणि हा जो मुळांचा प्रकार आपण बघतोय हा फायब्रस रूट म्हणजे तंतुमय मुळांचा प्रकार आहे. या दोन्हीमध्ये काय फरक आहे तो आता आपण बघूया. लेट अस सी द टॅपरूट. हिअर इज द फिगर ऑफ टॅपरूट. इट प्रोड्युसेस अ सेकंडरी रूट्स. यू कॅन सी दॅट दिस इज अ प्रायमरी रूट and those are secondary roots. म्हणजे या टॅपरूटला एक प्राथमिक मूळ असतं आणि त्याचबरोबर त्याला उपमुळंसुद्धा फुटत असतात. इट इज अ थिकर ॲट अ बेस अँड टॅपर्स टुवर्ड्स द एंड. आपण पाहिलं असेल की हे जे आहे हे जमिनीच्या लगत हे जाड असतं आणि जसं जसं ते खाली येईल ते तसं तसं टोकदार होत जातं. दे ग्रो ऑब्लिकली अँड स्प्रेड. ही जी मुळं असतात ती तिरपी वाढतात आणि पसरत जातात. आणि व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ दज रूट्स? दॅट इज टू सपोर्ट द प्लांट. म्हणजे याचं मुख्य कार्य जे आहे हे मुख्य कार्य काय आहे तर या झाडांना आधार देण्याचं काम करतं. आणि हे जे टॅपरूट जे आहेत मोस्टली जे डायकटिलोडॉन्स म्हणजे ज्या द्विदल वनस्पती आहेत, उदाहरणार्थ बीन्स असेल, पीज असेल, पोटॅटो, टोमॅटो, कुकुंबर यासारख्या जी वनस्पती आहेत, या ज्या द्विदल वनस्पती आहेत, या द्विदल वनस्पतींची जी मुळं असतात ती मुळं टॅपरूट प्रकारची असतात. या ठिकाणी आपल्याला ते दिसून येतं. Here in this figure we can see that the different parts of this taproot, that is here a small hair like structure that is called as a root hair. This is a root tip and
there is a one covering above that root tip that is called as a root cap. So let us see the functions of those parts of that tap roots. रूट हेअर त्यांना आपण मूलरोम असं म्हणतो. टॅपरूट कन्सिस्ट अ हेअर लाईक प्रोसेसेस नियर द रूट टिप्स आर कॉल्ड रूट हेअर. इट हेल्प्स टू स्टिक द फर्मली इन टू द सॉईल. म्हणजे या मुळाच्या कडेला छोटा छोट्या केसांसारखा जो भाग असतो त्याला आपण मूलरोम म्हणतो आणि याचा उपयोग जमिनीला घट्ट धरून ठेवण्यासाठी होतो. दुसरा जो पार्ट आहे तो म्हणजे रूट कॅप, त्याला आपण मूल टोपी असं म्हणतो. The tip of the root is covered by a cap-like structure is called as a root cap which protects root tip from the injuries. म्हणजे मुळांचं जे टोक असतं त्या टोकावर एक टोपीसारखा रचना असलेला भाग असतो त्याला आपण रूट कॅप म्हणतो आणि या मुळांची वाढ ही या टोकापासून होत असते आणि या टोकाला कोणताही धोका होऊ नये, इंजुरी होऊ नये आणि म्हणून त्याचं संरक्षण करण्यासाठी हा टोपीसारखा भाग त्याच्यावर असतो त्याला आपण रूट कॅप असं म्हणतो. The root that you can see, this is the second type of the root, that is a fibrous root. The thread like or fiber like root arising from the stem are called a fibrous root. Mostly the monocotyledon plants have a fibrous root. म्हणजे जो दोऱ्यासारखी जी मुळं असतात की ज्यांची रचना दोऱ्यासारखी असते अशा मुळांना आपण तंतुमय मुळे किंवा फायब्रस रूट त्यालाच म्हणतो. आणि ही जी फायब्रस रूट जे आहेत ते ज्या एकदल वनस्पती आहेत, मोनोकॉटिलेडन्स वनस्पती आहेत, उदाहरणार्थ कॉर्न, व्हीट, ऑर्चिड, कोकोनट, पाम यासारख्या ज्या वनस्पती आहेत या वनस्पतींमध्ये आपल्याला या प्रकारची तंतुमय प्रकारची मुळं आपल्याला पाहायला मिळतात. This is the second main type of the root, that is a fibrous root. There are another two types of the roots are also, that is third one adventitious root. त्याला आपण आगंतुक मुळे असं म्हणतो. Plants like maize, sugarcane, sorghum have two types of the roots. Some roots are under the ground where some from the stem just above the soil. The latter are called as adventitious root. त्यांनाच आपण आगंतुक मुळे म्हणतो. पहा या ठिकाणी जी आपण मुळे पाहतो आहेत ही जी मुळं आहेत ही आगंतुक मुळं आहेत. जमिनीच्या आतमध्ये एक मूळ आहे आणि त्याच्या बाहेर हे आलेलं वेगळं मूळ आहे म्हणून याला आगंतुक मूळ असं म्हटलेलं आहे. गहू, ज्वारी, मका यासारख्या वनस्पतींमध्ये ही आगंतुक मुळं आपल्याला आढळून येतात. मेन फंक्शन ऑफ दिस ॲडव्हान्टेजेस रूट इज टू गिव्ह अ सपोर्ट टू द प्लांट. We know the main function of the root is to absorb the minerals and water and to support the plants. Besides the normal functions like absorption of water and minerals, anchoring and supporting, the plant roots perform some other function. Root shows the additional modification to perform the additional functions. Those roots are called as modified roots. म्हणजे मुळांचं मुख्य काम काय आहे तर पाणी आणि खनिजे शोषून घेणं, त्याचबरोबर वनस्पतींना आधार देणं. या व्यतिरिक्त इतर काही कामं करण्यासाठी या मुळांमध्ये काही बदल झालेले असतात. अशा प्रकारच्या मुळांना आपण रूपांतरित मुळे म्हणजेच मॉडिफाईड रूट्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल एरियल रूट्स म्हणजेच हवाई मुळे, स्टिल्ट रूट्स म्हणजे आधार मुळे, रनर्स म्हणजे धावती मुळे, ब्रीथिंग रूट्स म्हणजे श्वसन मुळे. एरियल रूट्स म्हणजे आपण पाहिलं असेल की वडाच्या झाडाला ज्या पारंब्या येतात त्या पारंब्या वरून खाली येतात म्हणजे आकाशातून त्या खाली येतात म्हणून त्यांना हवाई मुळे. ह्या पारंब्या म्हणजे सुद्धा काय आहेत एक प्रकारचे मूळच आहेत, त्यांना आपण एरियल रूट्स असं म्हणतो. त्याचप्रमाणे ज्या आपण वेली पाहिलेल्या आहेत, ककुंबर असेल, वॉटरमेलन असेल, यांची जी मुळं असतात ती मुळं जमिनीमध्ये अशी आडवी पसरत जातात. दज आर कॉल्ड ॲज अ रनर्स, धावती मुळे असं आपण म्हणतो. आणि भुईमूग, हरभरा यासारख्या ज्या मुळं
मुळं असतात त्यांच्या मुळांवर गाठी असतात. या गाठी नायट्रोजनचं शोषण करण्यासाठी त्या ठिकाणी वापरले जातात. दज आर कॉल्ड ॲज अ ब्रीथिंग रूट्स. सो वी कॅन डिस्कस द ऑल टाईप ऑफ द रूट्स हेअर.